हॅलो एव्हरीवन, मी आहे धनश्री. तुमचे माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आयुर्वेदिक आलेपाक रेसिपी. चला तर कसं बनवायचं ते पाहूया. तर हे आलेपाक बनवण्यासाठी मी इथं आलं घेतले, हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. तर आपण याची सालं काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने आपण सालं काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सालं काढून घ्यायची आहेत. त्यात आपण हे करून घेऊया. आता ते व्यवस्थित सालं काढून घेते. तर आपली ही सालं काढून झाली आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने करायचे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. जर तुम्ही खिसून आलेपाक करणार असाल तर खिसून घेऊ शकता, परंतु हे मी मिक्सरला बारीक करणार आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया. म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत. तर सेम प्रोसेसने मी हे बाकीचंही आलं व्यवस्थित कट करून घेते. तर अशा पद्धतीने आपलं हे आलं कट करून झाले, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाकीचंही काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर मी इथे हे आलं घेतले, व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेतले, कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचे. तर 1 कप आलं घेतले. जेवढं आलं घेतले तेवढाच गूळ घेतलाय. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता. तसेच इथं 2 चमचे मी साजूक तूप घेतले. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद घेतली आहे. हळद तुम्ही स्किपही करू शकता. त्यानंतर विलायची पावडर घेतली आहे 2 छोटे चमचे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर प्रथम हे जे आलं आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. तर आता आपण हे करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया, फिरवून घेऊया. तर इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तर फक्त आलंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे करून घेऊया. मध्ये एकदा व्यवस्थित हलवून छानपैकी याची पेस्ट बनवून घेऊया. तर आता मी हे करून घेते. आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली पेस्ट तयार झाली आहे. तर स्पूनच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडंसं हलवून घेऊया आणि एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. आता आपली ही तयार पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने करायची आहे ते. तर आता आपण यामध्ये काढून घेऊया. यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर आता मी हे बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. त्यानंतर आपण पुढची कृती करूया. आता मी ते एक स्क्वेअर टीन घेतले. यामध्ये आपण हा आलेपाक बनवणार आहोत. तर त्यासाठी प्रथम आपण ह्याला तुपाने थोडं ग्रेस करून घेऊया, जेणेकरून आपण ज्या वड्या बनवणार आहोत त्या खाली चिटकणार नाहीत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी याला तूप लावून घेते. त्यानंतर आपण पुढची कृती करूया. तिथं मी एक पॅन ठेवले गॅसवरती. आता यामध्ये आपण जी आल्याची पेस्ट बनवली होती ती घालून घेऊया. आणि याचमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालूया. तुपामुळे हे जे आल्याची पेस्ट आहे ती खाली लागणार नाही, त्यासाठी आपण तूप घातले. तर आता हे व्यवस्थित तुपामध्ये आपण मिक्स करून घेऊया. तर आता मी हे करून घेते. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण, जेणेकरून तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर हे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे. तर आता आपण हे अशा पद्धतीने करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता तूप व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं आहे. आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. तर मी इथं जो गूळ घेतला आहे 1 वाटी तो घालून घेऊया. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचाही वापर करू शकता. जर साखरेचा वापर करायचा असेल तर तुम्ही जे आलं वाटलं आहे त्याच्याबरोबर साखरही
वाटून घेऊ शकता, परंतु आपण इथे गुळाचा वापर केला आहे. आता हा गुळ अशा पद्धतीने व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आता आपण हा प्रथम मेल्ट करून घेऊया. त्यानंतर आपण पुढची कृती करूया. तर हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आता आपण हा गूळ व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता गूळ व्यवस्थित मेल्ट झाला आहे अशा पद्धतीने. आता आपण ह्यामध्ये जी 1 चमचा हळद घेतली आहे, 1 छोटा चमचा हळद घेतली आहे, तर ती घालूया. ही तुम्ही स्किपही करू शकता, पण हळदीमध्ये अँटिबायोटिक तत्व असतं, त्यासाठी आपण हळद वापरणार आहोत. कारण आपण हा आयुर्वेदिक आलेपाक तयार करतोय. तर मी इथे हळद घातली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता आपण विलायची पावडर घालणार आहोत. तर मी इथे 2 चमचे विलायची पावडर घेतली आहे, ती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे एक 10 ते 15 मिनटं छानपैकी अशाच पद्धतीने मीडियम फ्लेमवरती करत राहायचं आहे आणि एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे. तर आता आपण हे करून घेऊया. अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही. आपल्याला एक गोळा तयार होईल इथपर्यंत करायचं आहे. किंवा तुम्ही हे चेक करून पाहू शकता. तर थोडंसं मिश्रण थंड करून त्याची गोळी तयार होते का ते पाहू शकता. तर आता मी हे अशाच पद्धतीने करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागले. एक 10-15 मिनटं लागतो त्याला. तर आता आपण हे करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता मिश्रण व्यवस्थित घट्ट झालंय, व्यवस्थित गोळा तयार व्हायला लागलाय. तर अशाच पद्धतीने करायचंय. एक 10-15 मिनटं लागले आपल्याला. आता आपलं हे मिश्रण तयार झालंय. आता आपण हे खाली उतरून घेऊया. तर इथे जो आपण टीन घेतला होता यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. तर आता मी हे टीनमध्ये घालून घेते. तर हे आपण एक साईडलाच घालून घेणार आहोत, कारण आपलं मिश्रण कमी असल्यामुळे आपण अर्ध्या भागामध्येच वड्या तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण प्रथम हे टीनला लावून घेऊया. त्यानंतर आपण ह्याला शेप देऊन घेऊया. तर आता मी हे करून घेते. तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण इथे सेट केले, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने या स्पूनच्या साहाय्याने याला प्लेन करून घेतले. आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे सेट करून झाले. आता एक थोडा वेळ थंड करून घ्यायचे. त्यानंतर आपण ह्याच्या वड्या तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी थोडासा व्यवस्थित आकार देऊन घेते. आता तुम्ही पाहू शकता एक अर्धा 1 तास झालाय. मिश्रण व्यवस्थित थंड झालंय. आता हे अशा पद्धतीने वड्या तयार करायच्यात. तर प्रथम आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपण ह्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने करायचंय. तर आपण हे करून घेऊया. आता सुरीच्या साहाय्याने हे कट करून घेऊया. अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय, तुम्ही पाहू शकता. ह्या वड्या आपण छोट्याच साईजच्या ठेवल्यात. आता आपले कट करून झाले. आता अजून 1-1.5 तास आपण याला छानपैकी थंड होऊन देऊया. आता हे व्यवस्थित सेट झाले. आता आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती छान आलेपाक तयार झालाय आपला. तर आता आपण हा सर्व करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेते. तर हा आलेपाक 1 महिनाभर छानपैकी टिकतो
आणि तुम्ही काढा बनवण्यासाठी याचा वापर करू शकता. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला ही आयुर्वेदिक गोळाची आलेपाक रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनेलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक यू.